आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नरहरी झिरवाळांचा एक व्हिडिओ प्रकाशित झाला. अजितदादांनी या नेत्यांना असं काय द्यायचं राहिलं होतं, आमदारकी, मंत्रीपद, सभागृहाचं उपसभापतीपद, एवढं सगळं देऊनसुद्धा या लोकांना एका ट्रान्सजेंडर, म्हणजे ज्याला आपल्या विदर्भाच्या भाषेमध्ये आपण हिजडा म्हणतो किंवा काही लोक आणखी दुसरा एक शब्द वापरतात, अशा ट्रान्सजेंडरच्या सोबत झोपण्याचाही मोह या नेत्या लोकांना आवरत नाही. याच्यावरनं एक लक्षात येते की या लोकांची ही जी पातळी आहे ही किती खोलवर आणि खालच्या स्तरावर गेलेली आहे. मला एक प्रसंग आठवतो, ज्यावेळेला शिवसेनेत असताना काही नाराजी झाली तिकीट न दिल्यामुळे. आम्ही BJPमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपल्या चिखलीच्या आमदार, नव्याच त्या ठिकाणी आमदार झालेल्या श्वेताताई महाले, ज्या नात्यानं मेरा बुद्रुक हे त्यांचं माहेर, मेरा प्रधान, त्यामुळे BJPत प्रवेश घेण्यासाठी आम्ही गेलो असता ताईंचे शब्द असे होते की नातं गोतं सांभाळून त्या ठिकाणी राजकारण करायचं असते. कारण आम्ही प्रतापराव जाधव साहेब यांच्या बायकोचे भाऊ आणि शिवसेना सोडून BJPमध्ये प्रवेश घ्यायची इच्छा, त्यावेळेला श्वेताताईंचे शब्द असे होते की राजकारण राजकारणाच्या जागी असते, संबंध, नातेसंबंध हे नातेसंबंधाच्या जागेवर असतात. तुम्ही प्रतापराव जाधव साहेबांचे नातेवाईक आहात आणि आपल्याच लोकांनी जर आपल्या लोकांच्या बाबतीत अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या तर आम्ही लोकांनी कोणाच्या भरोश्यावर राजकारण करायचं. हे श्वेताताई महाले यांचे शब्द ऐकून थोडंसं आम्हालाही लाजिरवाण्यासारखं वाटलं होतं. एक शरम वाटली होती की ताई ज्या बोलतात त्याच्यामध्ये तथ्य आहे. एकूणच काय तर श्वेताताई महाले यांचं राजकारणापलीकडे नातेवाईक संबंध आणि आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीतले विचार ऐकून त्या बाईच्या बद्दलचा, नातेवाईक तर आहेतच त्या अतिशय जवळच्या, एक आदर आणि एक मान सन्मान आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल वाढला होता. त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, BJPचा नाद सोडून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार. डॉक्टर शिंगणे साहेबांनी तब्बल 6 महिने या गोष्टीचा विचार करून की येणारे लोक जे येतं हे प्रतापराव जाधव साहेबांचे नातेवाईक येतं, प्रतापराव जाधव साहेबांच्या बायकोचे भाऊ येतं, 6 महिने त्यांनी आम्हाला प्रवेश दिला नाही. मध्यंतरी द्रुपदराव सावळे साहेबांसोबत सुद्धा आमचा वार्तालाप झाला होता. त्यांचेही विचार तेच होते. त्यांनी अखेर त्यावेळेला संजय कुटे आणि भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे त्या प्रवेशाच्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की नीतिमूल्य जपून, नातेगोते जपून राजकारण करणारे लोक हे चिरकाळ त्या ठिकाणी राजकारणात टिकतात. हे सांगायचा अनुषंग असा आहे, पक्ष आमचा असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, झिरवाळ साहेब आमचे का असो ना, परंतु कितीही बनाव केला, कितीही बचाव केला, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या योग्य नाहीत आणि जनता त्या ठिकाणी काही करू शकणार नाही, कारवाई करू शकणार नाही. परंतु जनतेला जे काय समजून घ्यायचं ते समजून घेणे इतकी, न घेण्या इतकी जनता दूधखोरी नाही आहे. सर्वांना सगळ्या गोष्टी कळतात. वेळीच अजितदादांनी अशा ज्या प्रवृत्ती येतात यांच्यावर जर रोख लावली असती, यांना प्रतिबंध केला असता, आळा राखला असता, तर अजितदादांचा जीव कदाचित वाचला असता. परंतु कार्यकर्त्यांची लाड पुरवणे, लोकशाहीमध्ये काही अपरिहार्यता असतात की अशा लोकांवर टाच आणणे कुठेतरी त्या मतदारसंघात, त्या पक्षामध्ये, त्या जाती समूहामध्ये नाराजी होऊ शकते. म्हणून अजितदादा या लोकांना माफ करत गेले. परंतु या असे काही भांडगुळ जे येतं या लोकांमुळे अजितदादांचा घात झाला, हा माझा म्हणजे वैयक्तिक विचार आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, परंतु अशा पद्धतीचे लोक जर आपल्या आजूबाजूला जर असले आणि अशांना आपण जर समजा त्या ठिकाणी अभय दिलं, खतपाणी दिलं, तर हे लोक आपलाच घात करतात. त्याच अनुषंगाने परवाला 35 कोटीच्या कमिशनवर जे काही वक्तव्य संजय गायकवाड यांचं आलं, त्याच्यावर मी एक व्हिडिओ केला. याच्याही पुढे जाऊन आपण प्रॅक्टिकल वस्तुस्थिती जाणून घेऊ की हे शिवसेनेचे आमदार जे येतं हे एक अतिशय गरीब घरातनं, एकदम तळागाळातनं, फुपाट्यातनं वर आलेले येतं. या लोकांना प्रॉपर्टी जमवणे अपरिहार्य आहे. त्या संजय सरसाट असो, संजय राठोड असो, संजय रायमोलकर असो, संजय गायकवाड असो, हे काही कुबेर नाहीत किंवा हे काही गर्भ श्रीमंत नाहीत. हे असेच पानटपऱ्या चालवून, असेच काहीतरी छोटे मोठे धंदे करून ते शिवसेनेचं जे धोरण होतं की जे रिकाम टेकडे लोक येतात ते आणायचे, अशा लोकांना उभं करायचं, अशा लोकांच्या माध्यमातून पार्टी चालवायची, ही शिवसेनेची पद्धत आहे. त्यातलेच हे कचरा पट्टीतनं वर आलेले लोक हे याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काही करू शकत नाहीत. सांगायचं तात्पर्य असं आहे, त्या 35 कोटीच्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी चिखलीच्या श्वेताताई महाले
एक महिला लोकप्रतिनिधी, सुसंस्कृत, चांगल्या घरातील घरंदाज बाईच्या बाबतीत हा शब्द जो वापरला, शब्द त्यांचा असा होता की कोणाची माय जनली. आता वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर असणाऱ्या, आमदार पदावर असणाऱ्या माणसाच्या तोंडून माय आणि जनली ह्या गोष्टी यायला नको. आणि समोर कोणाबद्दल आपण बोलतोय ती एक महिला आहे. आज आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 48% त्या ठिकाणी महिला आहेत. त्या महिला बिचाऱ्या आपल्याला भाऊ म्हणून मतं देतात आणि एका महिलेच्या बाबतीत तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करता, याचा अर्थ त्या 48% महिलेच्या बाबतीत तुम्ही त्या मायच्या बाबतीत माय जनली म्हणजे मायचंही तारतम्य नाही, जनल्याचंही तारतम्य नाही. म्हणजे संजय गायकवाड हे त्यांची माय जनली म्हणूनच आज या बुलढाणा शहरामध्ये आले, आमदार झाले. असे वक्तव्य टाळले पाहिजेत आणि असे वक्तव्य करणाऱ्या लोकांवर त्या ठिकाणी कटाक्षानं त्या ठिकाणी निर्बंध लावल्या गेले पाहिजेत. अन्यथा हे असे थर्ड क्लास आणि बोलताना कुठल्या प्रकारचं तारतम्य, महिलांचा आदर, मान, सन्मान या गोष्टीचं भान न ठेवणारे लोक हे वेळीच रोखले पाहिजेत. नव्हे तर मतदारांनी ही गोष्ट गांभीर्यानं घेऊन या लोकांना यांची जागा त्या ठिकाणी दाखवली पाहिजे. परत एकदा अजितदादा सरकार निरागस माणूस, या हरामखोर लोक, कोणी काय ट्रान्सजेंडरच्या सोबत झोपतंय, कोणी काय मर्डर करणाऱ्याच्या सोबत राहतंय, कोणी काय त्या ठिकाणी भोंदूबाबाच्या नादाला लागून करंगळ्या कापून घेते. या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या थांबल्या गेल्या पाहिजेत. पूर्वी पक्षाच्या प्रमुखाचा एक दरारा असायचा की चुकीचं काम केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कुठंतरी रोख लावल्या जाईल. ही जी भीती आहे ही कुठंतरी या आमदारांच्या मनातून निघून गेलेली आहे की काय, असंच दिसतंय. माझी विनंती आहे, अजितदादासारखं मारायचं नसेल तर अशा हरामखोर लोकांना, अशा चारित्र्यहीन लोकांना वेळीच त्या ठिकाणी थांबवलं गेलं पाहिजे. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.